कृपया इतर कोणीही मैदानाच्या पंचांच्या निर्णयामध्ये दखलंदाजी करू नये. समिती या स्पर्धेचे सर्व अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार समितीला आहे. त्यामुळे कोणी पंचांशी वाद करू नये. ही स्पर्धा आपली आहे आणि ही यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं एक मोलाचं सहकार्य समितीला अपेक्षित आहे. संजयजी कुंचुकोरे साहेब हे आमचे आधारस्तंभ आहेत, ऊर्जास्थान आहेत, प्रेरणास्थान आहेत. सुनीलजी मानेसाहेब सारखेच आहेत आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. गोलंदाजांनी गोलंदाजी करताना स्टंपला त्याचा हात लागला, बेल्स पडल्या आणि क्रिकेटच्या नियमानुसार हा नो बॉल घोषित केलेला आहे. पाहूया. फ्रीड आहे. पंचांनी फ्रीड घोषित केलेले आहे. पाहूया मेंडिस त्याचा कितीसा लाभ घेत आहेत. यापूर्वी गोलंदाजांनी सुंदर चेंडू टाकून निर्धाव चेंडू होता, पण एक अंतिम क्षणाला त्यांचा हात बेल्सला लागला. फ्रीड आहे. पॉवर प्लेचा काळ संपलेला आहे. क्षेत्ररक्षण दोरीवर पसरलेला आहे. मेंडिस सामना करतील. उंचावून मारलेला चेंडू झेल घेतलेला आहे, पण नो बॉल असल्यामुळे कोणताही धोका नाही. तो मेंडिस यांना एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. मेंडिस सुंदर अशी फलंदाजी करताना तेवढाच ताकदीचा सुंदर असा गोलंदाज, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. यापूर्वीचा चेंडू निर्धाव होता. नो बॉल. फ्रीट असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोठा फटका लागू दिला नाही. गोलंदाजी करताना सुंदर असे सामने पाहायला मिळतील. उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. फलंदाज तापलेले आहेत. एक उंचावून मारलेला फटका. पाहूया. चौकार. चौकार आहे. समितीचे सर्व स्वयंसेवक आणि पदाधिकारी मैदानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये आहेत. निर्णय घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. हा चौकार दिलेला आहे. समितीचे सर्व पदाधिकारी मैदानाच्या चारी बाजूला आहेत, त्यामुळे चुकीचा निर्णय होणार नाही कोणाच्याही बाजूने. गौतम याच्या बॅटमधून निघालेला हा घनगती चौकार. पुन्हा गौतम एक आक्रमक मोडमध्ये आणि या ठिकाणी त्यांना जीवदान लाभत आहे. झेल सुटलाय. सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी, पण क्षेत्ररक्षकाकडून तेवढीशी साथ मिळाली नाही. आपसिक तालमेल ठेवावा लागेल. 2 ओव्हर का लास्ट बॉल है. 24 धावसंख्या झालेले. दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. सामना करतील मेंडिस. गौतम आपल्या संघासाठी एक जोरदार फटकेबाजी करताना दिसतोय. गोलंदाजी करताना फुलटॉस चेंडू, पण त्याचा लाभ उठवता आला नाही. पाहूया. आणि अक्षरशः सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मेंडिस यांचं एक धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलेलं आहे त्यांनी. 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या वाढत चालली ती 26. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 26. काल सुद्धा या स्पर्धेला सुरुवात झाली आणि कुर्ला ब संघ यांनी अंतिम फेरी गाठलेली आहे. आज 8 संघांमध्ये सामने होतील. त्यातून अंतिम एक विजेता निघेल आणि अंतिम सामना होईल. सुंदर अशा ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतात. बहुतेक सर्व संघ उपस्थित झालेले आहेत. सर्व संघांचे खेळाडू, त्यांचे पाठीराखे, दर्दी क्रीडा रसिक यांचे समितीच्या वतीने विशेष हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. स्पर्धेला मोठी गर्दी जमा होत चालली. यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून या सामने थेट पाहू शकता. तशी लिंक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. या सामन्याचा आनंद घेऊन दे. तिसरं षटक सुरू आहे. पहिला चेंडू आणि गौतम
फार एक आक्रमक मोड मध्ये लेबर कॅम्प संघाचा हा फलंदाज गौतम. पाहूया पंचांनी काय घोषित केलेलं आहे. 6. गौतम सुंदर आपली वैयक्तिक धावसंख्या वाढवत चाललेली आहेत, संघाची धावसंख्या वाढवत चाललेली आहेत. आणि गौतम जर अशाच पद्धतीने खेळत राहिले तर निश्चित स्वतःच्या वैयक्तिक 50 धावसंख्या अर्धशतक करू शकतात. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू लेगच्या दिशेने पुन्हा वळवण्याचा एक जोरदार फटका खेचण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. गोलंदाज सुद्धा एक चांगल्या प्रकारे कमबॅक करतायत. गौतम सुंदर आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेले. अरे यार, हॅलो हॅलो, मेंडिस आणि गौतम यांच्यामध्ये काही चर्चा होते. धावसंख्या कशी वाढवायची, बॅट बदललेली आहे. गौतम हॅलो, हाँ हाँ हाँ, हाँ उसको बोल बीएसटी वाले का. हाँ हाँ, 1 मिनिट. मेंडिस याच्या बॅट मधून निघालेला घणाघाती चौकार. 6. सॉरी, अरे उसको बोल बोला मावा कच्चा पक्का सोप लवंग बस. हाँ, अरे अन्ना मेरा मावा वो पक्का कतरी कच्चा टुकड़ा और सोप लवंग बोला. हाँ 3 मावा 4 मावा दे मेरे को. हाँ मैं पैसा देता है. हाँ पक्का कतरी कच्चा टुकड़ा सोप लवंग. हाँ हाँ 4 भेज, मैं देगा. हाँ मैं तो हाँ. मेंडिस सूर्यकुमारचा स्टाईल, बहुतेक सूर्यकुमारने ही स्टाईल मेंडिस कडून चोरलेली आहे. कारण की मेंडिस गेल्या कित्येक वर्षापासून अशा प्रकारची फलंदाजी करतायत. हा दुसरा षटकार लागोपाठ मेंडिसच्या बॅटमधून निघालेला. लेबर कॅम्प संघाचा एक धडाकेबाज फलंदाज, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगली ओळख असलेला मेंडिस फलंदाज. संघाची धावसंख्या होते 45. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. मेंडिस आक्रमक मोड मध्ये आहे. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. पुन्हा एकदा जीवदान लाभते ते मेंडिस यांना. खरोखर मेंडिस सुदैव आहेत. याच्या अगोदर सुद्धा त्यांना पायचीतचा अपील झालं होतं, त्यानंतर नो बॉल होता. 3 हिटच्या वेळी सुद्धा त्यांचा झेल झाला आणि आता त्रिपळाची बाद होऊन सुद्धा गोलंदाजाचा हा नो बॉल होता. त्यामुळे मेंडिस खरोखर सुदैव आहेत. 3 हिट आहे. पाहूया मेंडिस त्याचा कितपत लाभ उठवतात. कृपया लेग अंपायरनी स्टंप पाहावेत, बेल्स पडतायत, जरा लक्ष द्या. सामन्यामध्ये व्यत्यय अडथळा नको, आपल्याला सामने त्वरित चालू ठेवायचे आहेत. गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करताना कलिना बी संघाचा. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने पुन्हा वळवण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. मेंडिस यांचा निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. षटकाखेरीज धावसंख्या होते ती 46. लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते लेबर कॅम्प ए संघाची. त्यामध्ये खास करून दोन्ही फलंदाज गौतम आणि विजय आपल्या मेंडिस यांच्या दरम्यान. विजय हे बाद झालेले आहेत. एक चांगली धावसंख्या गाठलेली आहे. तिसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या 46 धावसंख्या, 1 गडी बाद. ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपल्या मित्रांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. या क्रिकेट सामन्याचा आनंद घेऊन देत सर्वांना, कारण की ही स्पर्धाच आहे भव्य आणि दिव्य अशी. गौतम
गौतमीच्या बॅट मधून निघालेला ऑफच्या दिशेने हा जबरदस्त असा फटका. एक धावे करता सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धावेवर समाधान मानावं लागतंय गौतम यांना. सांगत वरचे 47 50 धावसंख्या जवळ पोहोचले. सुंदर असा गोलंदाज उंच पुढा 8 ते 10 पावलाचा रनअप घेत सुंदर गोलंदाजी करताना मेंडिस यांच्या करता. मेंडिस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा एक अयशस्वी प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होते गौतम, पण मेंडिस यांनी त्यांना काही साथ नाही दिली. या सर्व चेंडूवर सूत्र मेंडिस स्वतःकडे ठेवण्यासाठी इच्छुक. वाईड बॉल. गोलंदाजाला चेंडूवर नीटचं नियंत्रण राखता आलं नाही, त्यामुळे वाईट चेंडू. एक अवांतर धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढत चालली आहे लेबर कॅम्प ए संघाची. 48. मेंडिस यांनी उंचावून मारलेला हा फटका, षटकार. कुणाल यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. मेंडिस यांनी कमीत कमी हा त्यांचा 54 धावसंख्या झालेली आहे. 10 चेंडूमध्ये 25 धावसंख्या गाठलेली आहे. मेंडिस यांनी एक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न, निर्धाव चेंडू. मेंडिस सरळ बॅटने किंवा लेग साईड त्यांची खूप पॉवरफुल आहे. आपला नैसर्गिक खेळ केला तर ते सर्वोत्तम फलंदाज आहेत. आणि या वेळेला मात्र त्यांना दैवी साथ लाभली नाही, त्यामुळे त्यांचा विकेट गेलेला आहे. त्रिपाचित बाद. दुसरा झटका लागलाय लेबर कॅम्प या संघाला. वैयक्तिक 25 धावा संख्येवर बाद झाले आहेत मेंडिस. 3 षटकार त्यांनी आपल्या खेळी दरम्यान मारले, आकर्षक असे षटकार. इरन्ना हे सुद्धा एक प्रसिद्ध, त्यांचं नाव मला पाठ होतं. इरन्ना पुढील आता लास्ट बॉल आहे, शेवटच्या चेंडूचा सामना करतील या पहिल्या डावातील. 54 धावसंख्या झालेल्या आहे. शेवटच्या चेंडूवर कितपत धावा गोळा करतात पाहूया. इरन्ना एक अष्टपैलू खेळाडू, लेबर कॅम्प हे संघाचा. गोलंदाजी तेवढाच ताकदीचा. उंचावून मारलेला फटका पाहूया. आणि सुंदर झेल, सुंदर. 54 धावसंख्या झालेली आहे लेबर कॅम्प हे संघाची. 55 धावांचं 4 ओव्हर हो गए. चेंडू कृपया व्यासपीठाजवळ जमा करायचंय. नवीन चेंडू पंचांकडे द्या. सामन्याला त्वरित सुरुवात करायची. आपल्याला अजून दिवसभरामध्ये बरेच सामने खेळवायचे आहेत. दहिसर संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. नवीन चेंडू कृपया पंचांना पोचवा. आपल्या या न्यू बालक क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी पूर्णतः लक्ष ठेवा. टेबू यांच्याकडे नवीन बॉल आहे का? नवीन बॉल नाही. दोन्ही इनिंगचे बॉल पंचांनी आपल्याकडे घेऊन ठेवा. दोन्ही बॉल घेऊन ठेवा म्हणजे अडथळा येणार नाही. या सामन्याला मुख्य पंच म्हणून लाभले दुर्गेश सर आणि टेबू सर. टैबू इकडे मला सांग, मला सांगा कुणाच्या अरे बड़ा बॉटल एक ग्लास पानी दे. नाही लेना है ना, पीना भर के दे. रांद मी नंतर घेतो मी. लेबर कॅम्प संघाने सुंदर अशी धावसंख्या गाठलेली आहे. 54 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते
कलिना बी संघासमोर. कलिना बी संघाने आपले सलामीवीर पाठवायचे आहेत. दोन्ही पंचांनी मैदानाचा ताबा घेत सामने त्वरित सुरू करायचे आहेत. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. लेबर कॅम्प या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. पंचांनी तसे स्पष्ट निर्देश द्यावेत आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. जर तुम्हाला एक चांगले षटकांचे सामने खेळायचे असतील तर त्वरित सामने आम्हाला सहकार्य करा. अन्यथा 3 षटकांचे किंवा 2 षटकांचे सुद्धा आम्ही सामने करू. समितीच्या वतीने आपल्याला अशी सूचना येते. लेबर कैंप ए और कलिना बी दोनों का पेमेंट नहीं है. नीचे कलिना ले प्लेयर द पेरा कलिना बी का निको अंदर से पेरा. कलिना बी संघाने आपले सलामीवीर येथील त्यांचे नावं सांगायचे आहेत. दैसर संघ या ठिकाणी आगमन झालेला आहे पूर्ण ताकदीनिशी ही स्पर्धा जिंकण्याकरता. त्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी 8 संघांमध्ये सामने होतील. त्यामध्ये यानंतर असतील सामने दैसर, अंधेरी, धारावी, कुर्ला, कलिना 98 यांच्यामध्ये. समितीच्या वतीने सामन्यांचं सूत्र सांगण्यात येतील तसे आम्ही आपल्याला सूचना देऊ. युट्यूब मधून ही लाईव्ह आहे त्यामुळे युट्यूबच्या समोर सुद्धा कोणत्याही खेळाडूंनी थांबू नये. पंचांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीवर आलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जे कोण खेळणारे असतील मैदानाबाहेर त्यांनी लांब खेळावं. आपला चेंडू मैदानामध्ये जाता कामा नये अन्यथा चेंडू जप्त केला जाईल. सुनीलजी माने आपले आधारस्तंभ, स्फूर्तीस्थान यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली भव्य दिवस क्रिकेट स्पर्धा. न्यू बालक क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे विशेष असे प्रयत्न आणि त्यांची जबाबदारी लाभते या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता. आणि त्याचबरोबर अनिलजी माने, नागेशजी कोडगी साहेब, यल्लप्पाजी कुंचुकोरे, संजयजी कुंचुकोरे यांचे विशेष असे सहकार्य लाभते. आदरणीय सन्माननीय कृष्णाजी कदर साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा सहकार्य लाभते. सामन्याला सुरुवात होते. 55 धावसंख्याचा पाठलाग करताना कलिना बी संघ. सलामीवर कोण आहे? उंचावून मारलेला फटका पाहूया. आणि सुंदर एकमेकाला कॉल देत घेतलेला हा सुंदर झेल. सामन्याची सुरुवात फार विलक्षण झालेली आहे. पहिल्या डावामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि या सामन्यातील दुसऱ्या डावाच्या पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करत लेबर कॅम्प संघाने आपल्या संघाला यश मिळवून दिलेलं आहे. सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेला शुभेच्छुक म्हणून लाभत आहेत आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी कुंचुकोरे साहेब. वो मैं पहला वो इनिंग का बोला. पहला इनिंग में पहला बॉल पे चौका आया. विठ्ठलजी कुंचुकोरे स्थान. आदरणीय सन्माननीय युवा नेतृत्व, ऊर्जा स्थान, प्रेरणा स्थान ज्यांच्या आगमनाने थोडीशी एक उत्सुकता वाढली, एक कुतूहल वाढलाय आमच्यामध्ये, एक ऊर्जा निर्माण झाली. सुंदर असा फटका लेगच्या दिशेने मारलेला पाहूया. लेबर कॅम्प संघाने क्षेत्ररक्षण अतिशय पद्धतशीररित्या त्याची व्यूहरचना केलेली आहे. 1 धावावर समाधान मानावं लागतं ते कलिना बी संघाला. मेंढेस विकेट किपर करताना गोलंदाज आहेत. बॉलर नेम विशाल. सुंदर असे गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी विशाल. सुंदर सुंदर पॉवर प्लेचा एक पुरेपूर फायदा घेताना चौकार. अविशा बॅट मधून निघालेला हा घनागती चौकार, पहिला चौकार या डावातील. 55 धावांचं आव्हान आहे ते पाठलाग करताना
चौका मत इपर काय करतो पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ घेताना सुंदर जमिनीलगत मारलेला फटका पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावावर समाधान मानावं लागतंय. कुंचुकोरे समाजातील युवा पिढी यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून मिळावा यासाठी प्रयत्नशील आमचे सुनीलजी माने साहेब, आदरणीय सन्माननीय, त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही स्पर्धा एक सुंदर क्रीडांगण आपल्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. विशाल सुंदर अशी गोलंदाजी करताना आणि उंचावून मारलेला हा फटका पाहूया. अयशस्वी प्रयत्न झेल घेण्याचा दरम्यान 2 धावा घेतलेल्या फलंदाजांनी पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ उठवताना दिसत आहेत. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले असेल, नंतर मग क्षेत्ररक्षण दूरवर पसरलं जाईल. 55 धावांचा पाठलाग करताना न्यू बालक क्रीडा मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, शुभेच्छुक, शुभचिंतक यांचं व्यासपीठामध्ये आगमन होत आहे. सर्वांचे विशेष आभार, हार्दिक स्वागत. लेगच्या दिशेने मारलेला हा फटका पाहूया. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय की दुसरी धाव अक्षरशः चोरटी. सुंदर रनिंग बिटवीन विकेट. डोळ्यातूनच इशारा होत ही दुसरी धाव चोरलेली आहे. सेकंड इनिंग 4 षटकांचे सामने असतील. सर्व आलेले संघ, त्यांचे कर्णधार, खेळाडू यांनी नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते ती 10. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 55 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकामध्ये 45 धावांची आवश्यकता. या ठिकाणी दैसर संघ, अंधेरी संघ, धारावी संघ, कुर्ला संघ, कलिना 98 या संघाचं आगमन झालेलं आहे. सर्व खेळाडूंचे आणि त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे पाठीराखे. दैसर, अंधेरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. पहिल्या षटका अखेरीस 10 धाव संख्या झालेले 10. 1 गडी बाद. पहिल्या षटका अखेरीस 10 धाव संख्या झालेली आहे. सुंदर असं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. दैसर संघाचे कर्णधार, त्याचबरोबर अंधेरी संघाचे कर्णधार यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कळ करून घ्यायचा आहे. पुढील सामना आपला असेल. काम दिया पागल. हाँ टॉस उड़ा रहा है, भी उड़ा रहा है. बॉलर नेम रिशू. निशू निशू निशू. निशू ने रिशू. अरे निशू है निशू. कॅमेरा इकडे करायला सांगा. ए निशू है ना निशू. रिशू क्या बोल रहे हैं? निशू निशू NISHU. निशू वैयक्तिक पहिल्या संघाचे दुसरे षटक घेऊन निशांत सुंदर अशी गोलंदाजी करताना लेबर कॅमे संघासाठी निशांत शांत बसू देणार नाही. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण लावून घेताना दिसत आहेत आणि खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कलिना संघ. उंचावून मारलेला फटका पाहूया. क्षेत्ररक्षकाने चेंडूवरची नजर काही हटवली नाही आणि सुंदर झेल घेत गडी बाद केलेला आहे. निशांत यांनी सुरेश कोंचुकोरे यांच्या सेफ हँड मध्ये हा झेल कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. सुरेश एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत लेबर कॅम्प संघाचे. निशांत सुंदर असा गोलंदाज आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये सुंदर धावगती राखलेली होती ती कलिना बी संघाने 10 धाव संख्या केली होती. 3 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान आहे अजूनही. पण निशांत आपल्या संघासाठी एक चांगली भरीव अशी कामगिरी करताना या सामन्यासाठी विशेष असं सहकार्य लाभतंय. ते अनिलजी माने साहेब, नागेशजी कोडगे साहेब, यल्लप्पा कुंचुकोरे साहेब, कृष्ण कदरजी साहेब आणि विशेष खास असं सहकार्य लाभते ते विठ्ठलजी कुंचुकोरे साहेब.
आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी. सुंदर चेंडू निशांत, सुंदर चेंडूवर गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, सुंदर असं नियंत्रण राखत विकेट मिळवत सुंदर अशी गोलंदाजी करणारा निशांत, त्याला निशू या नावाने ओळखलं जातं. लेगच्या दिशेने उंचावून मारलेला फटका पाहूया. क्षेत्ररक्षकांमध्ये एक सुंदर समतोल दिसून आला. राजेशजी कुंचेकोर यांचे ज्येष्ठ पुत्र निशांत कुंचेकोर सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या 4 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे. सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी राजेशजी कुंचेकोरे यांचे थोरले सुपुत्र निशांत कुंचेकोरे सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आपल्या 5 चेंडूमध्ये अवघा 2 धावा दिलेल्या आहेत, 1 गडी बाद केलेला आहे. चेस कंपल्सरी आहे. दिलेल्या आव्हानाचा पूर्ण करून आपण विजय मिळवायचा आहे. सामना टाय झाल्यानंतर समितीकडे पूर्ण अधिकार असतील, ते कशा पद्धतीने सामना सोडवतात तो पाहूया आपण. षटक संपलेला निशांत यांचं. राजेशजी कुंचेकोरे यांचं नाव उंचावताना निशांत कुंचेकोरे सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या षटकामध्ये 2 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला तो निशांत यांनी. न्यू बालक क्रीडा मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी राजेशजी कुंचेकोरे यांचे थोरले सुपुत्र निशांत. त्याच्यानंतर होणारा सामना क्या बोलते कार्तिक? अंधेरी बी दैसर. मॅनेजर मस्त गया ना, एक नंबर. बहुत सर 12 बजे मैच चालू हुआ है. अरे 8 बजे आके बैठे हम लोग 3 घंटे वेस्ट हो गए. समझ के येईल पण टाइम पण नाही आता. सुंदर असा उंचपुरा गोलंदाज, फुलटा चेंडू, नियंत्रण राखता आलेलं नाही आणि याचा फटका बसलाय तो. 4 धावेमध्ये या सामन्याला पंच म्हणून लागले ते दुर्गेश सर आणि तैबू सर. अतिशय क्रिकेट नियमावलीचा पुरेपूर अभ्यास असलेले, कोणत्याही प्रकारच्या निर्णयामध्ये चूक होणार नाही, निपक्षपातीपणाने कोणताही पक्ष न घेता कोणाच्याही फेवरमध्ये डिसिजन जाणार नाही, यासाठी दक्ष असलेले पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सामन्यासाठी आपल्यासाठी दिलेले आहेत. उंचपुरा गोलंदाज गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी 3रं षटक घेऊन रिव्हर्स स्वीप खेळण्याचा एक अयशस्वी प्रयत्न आणि त्या ठिकाणी सुरेश कुंचेकोरे याच्या हातामध्ये गेलेला हा 2रा झेल सेफ आहे. 3रा झेल घेतलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेश यांचं. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर निवडायचा झाला तर सुरेश त्यासाठी आपली दावेदारी ठोकताना दिसत आहेत. 3 झेल घेत त्यांनी सुंदर आपली अशी संघाला सहकार्य केलेलं आहे. 3रं षटक सुरू आहे. सिद्धू कुंचेकोरे कुठे जर असतील तर त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं, आपली या ठिकाणी आवश्यकता. सिद्धू कुंचेकोरे साहेब. बॉलर नेम आशिष सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि पुन्हा 1 गडी बाद केलेला आहे आशिष यांनी. आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवर त्यांना नियंत्रण राखता आलं नव्हतं, पण लागोपाठ त्यांनी 2 विकेट घेतलेले आहेत आपल्या संघासाठी आणि लेबर कॅम्प संघ विजयाच्या दिशेने जणू काही वाटचाल करताना. त्यांचा निर्णय काय? कोण जिता टॉस? कौन जीता? कौन जीता? टॉस जीता नहीं लिखा, बुला ही नहीं लिखा. वो अभी दैसर का और अंदर का. हाँ दैसर जीता ना. नहीं पूछो पहले कन्फर्म कौन जीता? या पुढील सामना दैसर संघ व अंधेरी संघ यांच्या दरम्यान होईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने व्यासपीठाजवळ यायचं आहे, नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. नहीं झालंय. अच्छा कोणचं दैसर और किसका? दैसर और सुंदर आशिषचा सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. दैसर आणि अंधेरी इकडे या बोला. हा स्टेजवर. दैसर संघाचे कर्णधार आणि अंधेरी संघाचे कर्णधार. अंधेरी बी काय घेतलंय निर्णय, काय घेतलं ते लवकर हे काय टॉस आहे का तसं? बोलो. निर्णय उडसला नाही.
सांगा इकडे या बोल, इकडे स्टेज जवळ या बोल. दोन्ही संघाचे कर्णधार, कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचंय. उंचावून मारलेला फटका पाहूया. आज सुंदर क्षेत्ररक्षण. कोण पडला कॅच? बडेगा विशाल. ये विशाल गौतम याच्या सेफ लाईन मध्ये आज सुंदर असा झेल. आणि आशिष यांनी 3 विकेट घेतलेले आहेत. ओव्हर हॅट्रिक म्हणता येईल याला. मध्ये एक निर्धाव चेंडू गेला, अन्यथा ही हॅट्रिकच झाली असती, प्युअर हॅट्रिक. पण एक चेंडू निर्धाव गेल्यामुळे ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. सुंदर गोलंदाजी केलेली आहे. पहिला चेंडू जर त्यांचा चांगला गेला असता तर कदाचित हे षटक, निर्धाव षटक म्हणजेच मेडन ओव्हर झाली असती कदाचित. पण अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पाहूया आशिष कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. लेबर कॅम्प संघ विजयाच्या दृष्टी 22च्या रूपाने हा चौकार आलेला आहे. 22च्या रूपाने त्या ठिकाणी जर व्यवस्थित क्षेत्ररक्षण झालं असतं तर 4 धावा वाचवले असत्या तर आशिषचं षटक, सुंदर असं षटक झालं असतं. पण आशिष यांच्या षटकामध्ये 8 धावसंख्या झालेली आहे. तिसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या झाली होती. कितना हो गया? 21 रन. 21 हो गए. 21 रन तिसऱ्या षटका अखेरीस झाली होती. 4थं षटक सुरू आहे. दोनों टीम का कर्णधार को बोलो ना अपना. दैसर और दैसर आणि अंधेरी बी. अरे क्या लिया अभी तक डिसीजन नहीं दिए लोग ने. लास्ट ओवर व्हाईट बॉल, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला, तो इथे काउंट झालाय. दोनों टीम को बोलो ना. दोनों टीम जो टॉस जीतला त्यांनी. अपने को ही नहीं मालूम कौन जीता है वो. दैसर अंदर इधर आओ, बोला स्टेज के पास आओ. अभी क्या हुआ? चौका. बैटिंग अंधेरी बॅटिंग. अंधेरी संघाने प्रथम फलंदाजी निवडलेली आहे. अंधेरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. 26 रन. 26 झालेले आहेत. भरपूर धावा हव्या आहेत. 30 रन. 29 रन. लेबर कॅम्प संघ जवळपास हा सामना जिंकला अशा वातावरणामध्ये आहे, कारण की 2 ते 3 चेंडू मध्ये भरपूर धावसंख्या पाहिजे आणि गोलंदाज काही त्या करू देत नाहीये. त्रिफळाची बाद केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी लेबर कॅम्प संघाची. लेबर कॅम्प संघ एक पूर्ण ताकदीने सर्वच स्तरावर सुंदर अशी आपली कामगिरी करताना फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली, गोलंदाजांनी सुंदर अशी गोलंदाजी केली. पण कलिना बी संघाने सुद्धा आम्हाला एक चांगलं सहकार्य केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग दर्शवून उशीर केला तर ओव्हर कमी केला ते. या सामन्यानंतर दैसर व अंधेरी बे यांच्या दरम्यान सामना सुरू होईल. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. अंधेरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सामन्यासाठी तयार राहायचं आहे. पंचांनी त्वरित सामना सुरू करायचा आहे. सुंदर निर्धाव चेंडू आणि सामन्यावर जिंकण्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे ते लेबर कॅम्प संघाने. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. कलिना बी संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. पंच पंचांनी
कृपया त्वरित सामना सुरू करायचा आहे. दहिसर संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे फक्त दहीसर आणि अंधेरी संघाने आपले सलामीवर पाठवायचे आहेत. दहीसर ए बी में कुछ नहीं दहीसर अंधेरी बी संघ दोन्ही संघ आता जे सामना झाला तर दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला विशेष सहकार्य केल्याबद्दल लेबर कॅम ए व कलिना बी आपले हार्दिक अभिनंदन. आपण या सामन्याला एक चांगला आम्हाला सहकार्य केला. सुंदर असे सामने कुंचेकरुवे आपल्या युवा बांधवांसाठी आयोजित केलेले आहे. सुंदर अशी संकल्पना आहे ती सुनीलजी माने साहेब यांची आणि या स्पर्धेवर पूर्ण नियंत्रण लक्ष ठेवून आहेत ते या न्यू बालक क्रीडा मंडळाचे डिसिजन से मतलब पटापट अनिलजी माने, आदरणीय नागेशजी कोडगे साहेब, सन्माननीय यल्लप्पा कुंचेकुरे साहेब, सन्माननीय कृष्णा कदरजी, सन्माननीय विठ्ठल कुंचेकुरे साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय संजयजी कुंचेकुरे साहेब, आपले श्रद्धास्थान अण्णप्पा सुक्कप्पा कुंचेकुरे, आता आता सांगा आता ते कोणता टीम होता. कलिना बी संघाचे कर्णधार यांनी व्यासपीठावर जवळ यायचं. आपल्यासाठी विशेष असं पारितोषिक आहे, सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी आपल्याला देऊन गौरवण्यात येईल, आपल्याला सन्मानित करण्यात येईल. त्यामुळे कलिना बी संघाचे कर्णधार यांनी व्यासपीठाजवळ यायचे आहे. आपण पराभूत जरी झाला असाल तरी एक चांगली लढत दिलेली आहे आणि त्यामुळे समितीच्या वतीने आपला विशेष असा सत्कार एक सन्मान चिन्ह देऊन आपल्या संघाला गौरवण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर समितीच्या वतीने भोजन याची व्यवस्था आहे ती काही वेळातच सुरू होईल, याची नोंद घ्यायची आहे. दहिसर आणि अंधेरी बी यांचा एक राखीव खेळाडू यांनी व्यासपीठामध्ये यायचा आहे. नावं कळायला पाहिजेत. त्या फलंदाजाला गोलंदाजाला बॅटिंग घेतली. अंधेरी संघाने फलंदाजी घेतलेले त्यांचा राखीव खेळाडू यांनी व्यासपीठाजवळ यायचा आहे. दहिसर संघाचा एक राखीव खेळाडू, दहिसर संघ आमच्या सूचनेची नोंद घ्या आणि एक राखीव खेळाडू आपण कृपया व्यासपीठामध्ये पाठवायचा आहे. कलिना बीचं कर्णधार यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपल्याला यथोचित सन्मान केला जाईल, सन्मान चिन्ह देऊन. विठ्ठलजी कुंचेकुरे साहेब कदाचित यांच्या शुभ हस्ते त्यांचे वरिष्ठ बंधू सिद्धू कुंचेकुरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही बंधूंच्या शुभ हस्ते कलिना बी संघाच्या कर्णधारांना गौरवण्यात येते. आपण सर्वोत्कृष्ट आम्हाला सहकार्य केल्याबद्दल, आपण पराभूत जरी झाला असाल तरी सुंदर सामना या ठिकाणी आपण खेळले त्याबद्दल विशेष धन्यवाद, हार्दिक आभार. भोजनाची व्यवस्था आहे, थोड्या वेळाने ते सुरू करण्यात येईल. समितीच्या वतीने तशी सूचना आपल्याला देण्यात येईल. कलिना बी संघाचे विशेष अभिनंदन आणि लेबर कॅम हे संघ पुढील सामन्यासाठी पात्र ठरलेला आहे. सुंदर अशी धावसंख्या गाठलेली आहे. राखीव खेळाडू दहिसर संघाचा राखीव खेळाडू दहिसर संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे. एक एक्स्ट्रा प्लेयर सांगा अंधेरी ना इकडे सांगा नाव बरोबर. हा, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आले आहेत. कर्णधारांचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत, धन्यवाद.
सामन्याला त्वरित पंचांनी सुरुवात करायची आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही डावाची चेंडू घेऊन जायचे. 2 नवीन चेंडू घेऊन जा आणि सामन्याला सुरुवात करा. अजून एक बॉल देऊन ठेव, अजून एक बॉल देऊन ठेव, परत मागे नाही. अशोक अशोक कलीना 98 सामना सुरू होतो अंधेरी बी व दहिसर संघामध्ये. एक जसा ऊन वाढतंय तसा सामन्यामध्ये जोरदार लढत, एक संघर्ष पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्दी क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंची मोठी अशी मंडळी जमलेली आहे. सुनीलजी माने यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. अनिलजी माने जातीनं लक्ष ठेवून आहेत या स्पर्धेवर. त्यांच्या बरोबरीनं न्यू बालक क्रिकेट संघ क्रीडा मंडळ यांचं सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ज्येष्ठ असे क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी, क्रीडा खेळाडू यांचं सहकार्य लाभतंय. अनिलजी माने, नागेशजी कोडगे साहेब, यल्लप्पाजी कुंचुगोडवे, कृष्ण कदर साहेब, आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी कुंचुकोरे साहेब, त्यांचे ज्येष्ठ बंधू आदरणीय सन्माननीय सिद्धू कुंचुकोरे साहेब,